मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि रात्रीची झोप उडेल। ही घटना आहे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील, जिथे एका विकृत माणसाने केवळ जिवंत महिलांचाच छळ केला नाही तर मृत महिलांच्या मृतदेहासोबत देखील अत्यंत घाण कृत्य केले। जेव्हा जेव्हा एखाद्या तरुण मुलीचा मृत्यू व्हायचा आणि तिचा मृतदेह मशानभूमीत यायचा, तेव्हा हा नराधम खूप खुश व्हायचा आणि रात्र होण्याची वाट पाहायचा। रात्र होताच तो गुपचूप तेथे पोहोचायचा, कब्र खोदायचा आणि मृतदेहासोबत स्वतःची वासना शांत करायचा। अखेर पोलिसांनी जेव्हा या नराधमाला अटक केली तेव्हा त्याने जी कहाणी सांगितली ती ऐकून सर्वांचेच काळीज फाटल। या संपूर्ण घटनेची सुरुवात कशी झाली हे आपण सविस्तर जाणून घेऊया। या संपूर्ण प्रकरणाची पहिली घटना घडली 19 मे 2025 रोजी खंडवा येथील बड्या कब्रिस्तान परिसरात। 18 मे रोजी तिथे गल्लीतील एका तरुण मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। इस्लाम धर्माच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक पुढील काही दिवस प्रार्थना करण्यासाठी थडग्याजवळ येत असतात। 19 मेच्या सकाळी जेव्हा मुलीचे कुटुंबीय तिथे पोहोचले तेव्हा त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसले। आदल्या दिवशी व्यवस्थित बांधलेले थडगं पूर्णपणे उकरलं गेलं होतं। कुणीतरी माती बाजूला करून थडगे उघडले होते आणि मृतदेहाचे कफन खालच्या बाजूला काढलेले होते। हे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। मुलीच्या मृतदेहासोबत नक्कीच काहीतरी वाईट कृत्य झाले आहे हे स्पष्ट दिसत होते। लगेचच पोलिसांना याची माहिती देण्यात आली। योगायोगाने 19 मेची ती रात्र अमावस्येची रात्र होती, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना वाटले की अमावस्येच्या रात्री कुणीतरी गुप्तविद्या, तंत्रमंत्र किंवा जादूटोणा करण्यासाठी हे कृत्य केलं असावं। या संशयावरून तिथे जोरदार निदर्शने आणि विरोध प्रदर्शन सुरू झालं। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत लोकांना शांत केलं आणि ते थडगे पुन्हा मातीत टाकून बंद करण्यात आलं। पोलिसांनी आधी पोस्टमॉर्टम करण्याची तयारी दर्शवली, पण कुटुंबियाने धार्मिक भावनामुळे त्याला नकार दिला। पहिली घटना शांत होऊन काही तास उलटत नाही तोच तिथून काही अंतरावर असलेल्या सिहाडा कब्रिस्तानमधून अशीच एक बातमी आली। तिथेही एका मृत मुलीचे थडगे उकरून कफन हटवण्यात आलं होतं। आता हे स्पष्ट झालं होतं की हा जादूटोण्याचा प्रकार नसून एकाच विकृत गुन्हेगाराचे काम आहे, ज्याने एकाच रात्री 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 मृत मुलींच्या मृतदेहाचा अपमान केला होता। पोलिसांनी दोन्ही ठिकाणाचे वातावरण शांत केले, अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला। काही महिने उलटले आणि लोक ही घटना हळूहळू विसरू लागले होते। दरम्यान 20 सप्टेंबर 2025 रोजी त्याच परिसरात एका मुलीचा मृत्यू झाला। कुटुंबियांनी 20 सप्टेंबरला तिला दफन केले, पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबरच्या सकाळी जेव्हा लोक तिथे आले तेव्हा पुन्हा तेच भयंकर दृश्य समोर आले। थडगे उघडे होते आणि मुलीचे कफन पूर्णपणे हटवलं गेलं होतं। पण यावेळी पोलिसांना एक मोठा फायदा झाला होता। आधीच्या घटनेनंतर प्रशासनाने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते। पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासलं। या व्हिडिओमध्ये जे दिसलं ते पाहून पोलिसांचेही डोके चक्रावून गेले। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की एक माणूस नग्न अवस्थेत रात्रीच्या अंधारात येतो, हाताने थडग्याची माती बाजूला करतो आणि आत उतरतो। काही वेळाने तो बाहेर येतो। बाहेर आल्यावर जेव्हा त्याची नजर वर असलेल्या कॅमेऱ्यावर पडते तेव्हा मात्र तो घाबरतो। तो मृतदेहाचे कफन घेऊन कॅमेरा झाकण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, पण तिथल्या दुसऱ्या कॅमेऱ्यात त्याचा चेहरा आणि हे कृत्य साफ कैद होतं। पोलिसांनी विचार केला की रात्रीच्या अंधारात अचूकपणे त्याच धडग्यापाशी येणाऱ्या व्यक्तीला हे आधीच माहिती असणार की मुलीला कुठे दफन केलं आहे। याचा अर्थ तो माणूस दिवसा देखील तिथे आला असावा। पोलिसांनी जेव्हा दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तोच माणूस फिरोजी रंगाचा शर्ट घालून मृत महिलेच्या अंत्ययात्रेत आणि नातेवाईकांसोबत फिरताना दिसला। पोलिसांनी वेळ न घालवता त्याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्याचे नाव अय्यूब असल्याचे समोर आले। पोलिसांनी कडक चौकशी करताच अय्यूब पूर्णपणे तुटला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला। तो म्हणाला, हो साहेब, तिन्ही मुलींच्या थडग्यात मीच उतरलो होतो आणि मीच त्यांच्या मृतदेहासोबत चुकीचं काम केलं होतं। जेव्हा पोलिसांनी अय्यूबच्या भूतकाळाची माहिती काढली तेव्हा पोलिसांना समजले की हा माणूस आधीपासूनच एक क्रूर खुनी आहे। 2009 मधील पहिली हत्या, अय्यूबचे पहिले लग्न 2009 मध्ये झाले होते। त्याने आपल्या पहिल्या पत्नीला जिवंत जाळून मारून टाकले होते, पण तो गुन्हा काही कारणामुळे लपला गेला। आणि दुसरी हत्या 2011 मध्ये त्याने दुसरे लग्न केलं। दुसऱ्या पत्नीला त्याने पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून मारलं।
या प्रकरणी पत्नीच्या घरच्याने कोर्टात लढा दिला आणि अय्यूबला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो तुरुंगात आपली शिक्षा भोगत होता, पण 15 मे 2025 रोजी त्याची तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगातून बाहेर आल्याच्या अवघ्या 4 दिवसानंतर म्हणजेच 19 मे रोजी त्याने पहिल्यांदा मृतदेहासोबत हे घृणास्पद कृत्य केलं होतं. पोलिसांनी जेव्हा त्याला विचारले की तू मृतदेहासोबत असं काय करायचा आणि अमावस्येच्या रात्रीच हे का केलं, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं. अय्यूब म्हणाला, जेव्हा मी तुरुंगात होतो तेव्हा मला माझ्याच वयाचा एक माणूस भेटला. त्याने मला सांगितलं की जर तुला पुन्हा तरुण व्हायचे असेल, शरीरात अफाट शक्ती मिळवायची असेल आणि करोडो रुपये कमवायचे असतील तर एक तांत्रिक उपाय आहे. अमावस्येच्या रात्री मशानभूमीत जाऊन कोणत्याही तरुण मुलीच्या मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास अद्भुत शक्ती प्राप्त होतात. मी यात अंधश्रद्धेला बळी पडलो. शक्ती मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी मी हे कृत्य केलं. तपासाचा एक भाग म्हणून अय्यूबने हे सर्व कसे केले हे पाहण्यासाठी पोलीस त्याला मशानभूमीत घेऊन गेले, पण ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तिथे हजारो लोकांची गर्दी जमा झाली. संतप्त झालेल्या जमावाने अय्यूबला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांचा संताप इतका प्रचंड होता की जर पोलिसांनी त्याला वेळेवर वाचवलं नसतं तर जमावाने त्याला तिथेच जिवंत मारून टाकलं असतं. पोलिसांनी अत्यंत कष्टाने त्याला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. खंडवा पोलिसांनी सांगितले आहे की अय्यूबवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि इतर अनेक गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला आता अशा कडक कोठडी ठेवले जाईल जिथून तो आयुष्यात कधीही बाहेर निघू शकणार नाही. मित्रांनो, या घटनेने केवळ मध्य प्रदेश नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. एखादा माणूस अंधश्रद्धेपोटी इतका आंधळा आणि विकृत कसा होऊ शकतो, हा विचार करूनच अंगावर काटा येतो. जो माणूस मृतदेहाचा आदर करू शकत नाही तो जिवंत माणसाशी कसा वागत असेल याची कल्पना न केलीच बरी. या घटनेवर तुमचे काय मत आहे? अय्यूबला कायद्यानुसार शिक्षा मिळायला हवी की त्याला थेट जनतेच्या स्वाधीन करायला हवे होतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा सत्य आणि सावध करणाऱ्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.